तर लास्ट टाइम आपण काय बघितलं की डॉपलर इफेक्ट ऑफ लाईट आणि डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंड याच्यामध्ये डिफरन्स काय, तर मेन डिफरन्स आहे तर डॉपलर इफेक्ट ऑफ लाईट इज अ सिमेट्रिक इफेक्ट व्हेअर ॲज डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंड इज ॲसिमेट्रिक इफेक्ट. म्हणजे याचा मिनिंग काय होतो तर चेंज्ड फ्रिक्वेन्सी किंवा ॲपरंट फ्रिक्वेन्सी जी आहे, ॲपरंट फ्रिक्वेन्सी म्हणजे ऑब्झर्व्हरला दिसणारी किंवा ऐकू येणारी जी फ्रिक्वेन्सी आहे ती फक्त आणि फक्त रिलेटिव्ह मोशनवर डिपेंड असेल, कोण कुणाकडे मूव्ह होतं याच्यावर डिपेंडंट नसेल, तर त्याला काय म्हणायचं, सिमेट्रिक इफेक्ट म्हणायचं. मी काय बघा सांगतोय, लक्षात घ्या. सिमेट्रिक या शब्दाचा मिनिंग काय निघतो, सिमेट्रिक. ॲपरंट फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ओनली ऑन apparent frequency depends only on relative velocity and doesn't depend on who is moving. That is called as symmetry. तर असं लाईटच्या बाबतीत होत आहे. आणि साऊंडच्या बाबतीत कसं होणार लक्षात घ्या, ॲसिमेट्रिक इफेक्ट असणार आहे. ॲसिमेट्रिक इफेक्ट. तर इथं काय होतं, ॲपरंट फ्रिक्वेन्सी डिपेंड्स both on relative velocity and who is moving. who is moving म्हणजे ऑब्झर्वर की सोर्स. ओके, या दोन्ही गोष्टीवर डिपेंड असते. म्हणजे एक्झाम्पल बघूया, लक्षात घ्या. सपोज दिस इज सोर्स अँड दिस इज द ऑब्झर्वर. ठीक आहे. आता सुरुवातीला सोर्स ऑब्झर्व्हरकडे 20 मीटर, म्हणजे लाईटच्या बाबतीत काय होतंय बघा, फॉर लाईट काय होतंय बघा, फॉर लाईट इफ दिस इज सोर्स अँड दिस इज द ऑब्झर्वर. ओके, ऑब्झर्वर कसा आहे, सुरुवातीला रेस्ट आहे आणि सोर्स ऑब्झर्व्हरकडे निघाला विथ द स्पीड सपोज 20 मीटर पर सेकंड. तर ऑब्झर्व्हरला दिसणारी फ्रिक्वेन्सी सपोज म्हणजे ओरिजिनल फ्रिक्वेन्सी सपोज 200 हर्ट्ज असेल. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी काय असेल, 200 हर्ट्ज असेल. तर ऑब्झर्व्हरला दिसणारी फ्रिक्वेन्सी काय असणार, याच्यापेक्षा जास्त असणार, 205 हर्ट्ज असेल. ओके, म्हणजे ज्यावेळी त्यांच्यामधलं डिस्टन्स कमी होतं त्यावेळी काय होणार आहे, ऑब्झर्व्हरला आहे त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी जाणवते. म्हणजे ओरिजिनल 200 असेल तर 205 हर्ट्ज जाणवते. ठीक आहे. आता ही झाली फर्स्ट केस, म्हणजे काय, सोर्स निघालाय ऑब्झर्व्हरकडं. ठीक आहे. आता याच्या उलटी केस, दुसरी केस आपण कन्सिडर करूया की सोर्स आता स्टेशनरी आहे. सोर्स इज नाउ स्टेशनरी ॲट रेस्ट अँड ऑब्झर्वर इज नाउ मुव्हिंग टुवर्ड्स दिस stationary source. Okay, and with the same speed 20 meter per second. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आता वन्स अगेन 200 हर्ट्ज असेल, तर ऑब्झर्व्हरला ऐकू येणारी फ्रिक्वेन्सी पुन्हा एकदा 205 हर्ट्जच येते. म्हणजे यांच्यामध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती आहे, 20 मीटर पर सेकंद आहे. म्हणजे सोर्स ऑब्झर्व्हरकडे जाऊ दे, नाही तर ऑब्झर्व्हर सोर्सकडे जाऊ दे, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जर तेवढीच असेल तर ऑब्झर्व्हरला ऐकू येणारी फ्रिक्वेन्सी जी आहे ती किती येणार आहे, 200 हर्ट्ज ओरिजिनल असणार आहे. तर ती ऑब्झर्व्हरला ऐकू येणारी फ्रिक्वेन्सी जी आहे ती काय असणार आहे, सेमच असणार आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज सिमेट्रिक इफेक्ट. ओके, फॉर साऊंड काय होतंय लक्षात घ्या. फॉर साऊंड suppose once again there is a source which is moving towards observer which is at rest. ओके, आता ओरिजिनल फ्रिक्वेन्सी वन्स अगेन 200 हर्ट्ज असेल तर ऐकू येणारी फ्रिक्वेन्सी ऑटोमॅटिकली जास्त असणार आहे. दॅट इज 205 हर्ट्ज सपोज असेल, म्हणजे सोर्स ऑब्झर्व्हरकडे जात असताना. आता सोर्स किती स्पीडने निघालाय, सपोज 20 मीटर पर सेकंद निघालाय. आता काय करायचंय, सोर्सला काय करूया, रेस्टला आणूया आणि ऑब्झर्व्हरला काय करूया,
तेवढ्याच स्पीडनं म्हणजे 20 मीटर पर सेकंड, जेणेकरून रिलेटिव्ह व्हेलॉसिटी तेवढीच राहील. 20 मीटर पर सेकंडनं ऑब्झर्व्हरला आता सोर्सकडे येऊया, विच इज ऍट द रेस्ट. तर ओरिजिनल फ्रिक्वेन्सी वन्स अगेन 200 हर्ट्ज असेल तर ऑब्झर्व्हरला ऐकू येणारी फ्रिक्वेन्सी 205 येणार नाहीये. डेफिनेटली 200 पेक्षा जास्त येणार, परंतु ती कदाचित 206 तर असेल किंवा 204 तर असणार आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, साऊंडच्या बाबतीत काय होतंय, सोर्स आणि ऑब्झर्व्हर एकमेकांच्याकडे किती व्हेलॉसिटीने निघालेत याच्यावर तर चेंज द फ्रिक्वेन्सी डिपेंड आहेच, पण त्याचबरोबर आणखी कशावर, कोण कोणाकडे मूव्ह होत आहे. म्हणजे सोर्स ऑब्झर्व्हरकडे तेवढ्याच व्हेलॉसिटी निघाला आणि ऑब्झर्व्हर सोर्सकडे तेवढ्याच व्हेलॉसिटी निघाला तर चेंज द फ्रिक्वेन्सी आहे तेवढी एक्झॅक्टली जाणवत नाही. ओके, म्हणजे सिमेट्रिक नाहीये, हे लक्षात घ्या. साऊंडचा इफेक्ट जो आहे तो सिमेट्रिक नाहीये, नॉट सिमेट्रिक. सिमेट्रिक म्हणजे सोर्स ऑब्झर्व्हरकडे जाऊ दे नाहीतर ऑब्झर्व्हर सोर्सकडे जाऊ दे, चेंज द फ्रिक्वेन्सी तेवढीच जाणवायला पाहिजे. म्हणून असं म्हटलं जातं की Doppler effect of the light is symmetric, whereas Doppler effect of sound is not symmetric. Okay. आता डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंडचे लिमिटेशन मी लास्ट टाइम देखील सांगितलेलं आहे. डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंडचं लिमिटेशन काय आहे, वी कॅन यूज डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंड फॉर द ऑब्जेक्ट विच आर मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी लेस दॅन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. म्हणजे असे ऑब्जेक्ट की ज्याची व्हेलॉसिटी साऊंडच्या व्हेलॉसिटीपेक्षा कमी आहे, म्हणजे 340 मीटर पर सेकंड पेक्षा कमी आहे. 340 मीटर पर सेकंड इज द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. त्याच्यापेक्षा कमी आहे ना, त्यांच्यासाठीच फक्त हा डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंड चालतो. आणि डॉपलर इफेक्ट ऑफ लाईट मात्र व्हेरी हाय स्पीड साठी देखील, म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टसाठी चालतो, कारण लाईटचं स्पीड काय आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आहे. सो आता याच्यामध्ये डॉपलर इफेक्ट ऑफ लाईटशी रिलेटेड आणखी 2 फेनॉमिनन आहेत, इम्पॉर्टंट फेनॉमिनन. ते काय आहेत बघा. डॉपलर इफेक्ट ऑफ लाईटशी रिलेटेड आणखी 2 इम्पॉर्टंट फेनॉमिनन, आणि ते फेनॉमिनन काय आहेत बघा. फर्स्ट इज द रेड शिफ्ट and second is the blue shift. Red shift and the blue shift. आता फर्स्ट हे रेड शिफ्ट काय असते बघा. रेड शिफ्ट आता रेड शिफ्ट दिसते कधी ऍक्च्युली, तर याच्यामध्ये काय करायचं आहे, 2 स्टार्सचे आपण स्पेक्ट्रम घेतले. ओके, वी आर गोइंग टू गेट द स्पेक्ट्रम ऑफ 2 स्टार्स. स्पेक्ट्रम म्हणजे माहिती आहे ना, म्हणजे एखाद्या स्टार कडून येणारी जी लाईट आहे, एखाद्या स्टार कडून येणारी लाईट आपण प्रिझम मधून पास केली तर आपल्याला 7 कलरचा एक पॅटर्न मिळतो. त्याला काय म्हणतो आपण, स्पेक्ट्रम असं म्हणतो. लाईटचा व्हिजिबल लाईटचा स्पेक्ट्रम म्हणजे काय, विबग्योर 7 कलर जे आहेत ना त्याचा एक पॅटर्न मिळणार, त्याला काय म्हणणार आपण, स्पेक्ट्रम म्हणणार आहे. लक्षात घ्या. तर काय करायचं आहे, तर 2 स्पेक्ट्रम आपल्याला मिळवायचे आहेत. 2 स्पेक्ट्रम मिळवायचे आहेत. एक जो स्पेक्ट्रम आहे तो कुठून असला पाहिजे, दिस इज फ्रॉम फिक्स्ड स्टार. फिक्स्ड स्टार, फिक्स्ड स्टार म्हणजे आपल्यापासून त्याचं डिस्टन्स काय असलं पाहिजे, फिक्स असलं पाहिजे, ते चेंज होत नसलं पाहिजे. डिस्टन्स बिटवीन अस अँड दॅट स्टार शुड बी फिक्स्ड फॉर, जेवढा वेळ आपण तो एक्सपेरिमेंट करतोय ना तेवढा वेळ ते डिस्टन्स फिक्स राहिलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सनचा स्पेक्ट्रम घ्यायचा आणि त्याच्यानंतर स्पेस मधल्या दुसऱ्या एका स्टारचा स्पेक्ट्रम घ्यायचा. ओके, फिक्स्ड स्टार अँड अदर स्टार. स्पेक्ट्रम घ्यायचं म्हणजे काय, त्याची लाईट, त्याच्याकडून येणारी लाईट फक्त प्रिझम मधून पास करायची, आणि हे दोन्ही स्पेक्ट्रम घेतल्यानंतर दोन्ही स्पेक्ट्रम मॅच करून बघायचे. दोन्ही स्पेक्ट्रम मॅच करून बघायचे. तर याच्यामध्ये सेंटर ऑफ स्पेक्ट्रम म्हणजे फॉर एक्झाम्पल सेंटरला दोन्हीचा येलो कलर असेल तर याच्यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल, सपोज अप्पर साइड इज, वरच्या साईडला दोन्हीच रेड रेड दिसतं आणि खालच्या साईडला दोन्ही स्पेक्ट्रम मध्ये काय आहे, व्हायलेट व्हायलेट आहे. रेडला रेड एक्झॅक्टली मॅच करा, व्हायलेटला व्हायलेट एक्झॅक्टली मॅच करा. तर तुम्ही जर बघितलं तर सेंटर, दोन्हीचा सेंटर ऑफ द स्पेक्ट्रम म्हणजे दोन्हीचा फॉर एक्झाम्पल येलो कलर जर बघितला तर येलो कलर ऑफ द
फिक्स्ड स्टार हा तुम्हाला थोडासा खाली दिसेल आणि येलो कलर ऑफ द अदर स्टार थोडासा वर दिसत असेल. ओके, अदर स्टारचा जो स्पेक्ट्रम आहे त्याच्यामध्ये येलो कलर काय झालेला असेल, थोडासा या पद्धतीनं थोडासा वर दिसत असेल, म्हणजे एवढ्या डिस्टन्सनं. लक्षात घ्या. म्हणजे इथं काय झालंय बघा, सेंटर ऑफ द स्पेक्ट्रम जो आहे त्या स्टारचा सेंटर ऑफ स्पेक्ट्रम काय झालेला आहे, थोडासा रेड साईडला शिफ्ट झालेला आहे. आणि अशा प्रकारचं जे शिफ्ट असतं ना त्याला काय म्हणायचं, रेड शिफ्ट असं म्हणायचं. ओके, तर रेड शिफ्टची डेफिनेशन काय येणार बघा. रेड शिफ्ट म्हणजे काय, वेन सेंटर ऑफ द स्पेक्ट्रम, रेड शिफ्टची डेफिनेशन काय येते बघा. रेड शिफ्ट when center of spectrum is shifted towards a red end, it is called as a red shift. ओके, रेड शिफ्ट म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या स्टार कडून आपण स्पेक्ट्रम मिळवला आणि तो स्पेक्ट्रम जो आहे तो एका फिक्स्ड स्टारच्या स्पेक्ट्रम बरोबर जर आपण कम्पेअर केला, ओके, फिक्स्ड स्टार बरोबर त्याचा स्पेक्ट्रम कम्पेअर केला आणि जर त्या स्टारचा जो स्पेक्ट्रम आहे त्या स्पेक्ट्रमचा सेंटर थोडासा रेड साईडला जर शिफ्ट झालेला असेल, when center of spectrum is shifted towards red end or towards red side of that spectrum, then it is called as red shift. त्याला आपण काय म्हणतो, आपण रेड शिफ्ट असं म्हणतो. लक्षात घ्या. ठीक आहे. आता ही जी रेड शिफ्ट आहे, रेड शिफ्ट होते म्हणजे नेमकं काय होतंय लक्षात घ्या. रेड शिफ्ट होतंय म्हणजे काय होतंय, तर सेंटर ऑफ स्पेक्ट्रम टुवर्ड्स रेड साईडला शिफ्ट होणं म्हणजे वेव्हलेंथ वाढणं. ओके, सो रेड शिफ्ट इंडिकेट्स दॅट देर इज अ इन्क्रीज इन वेव्हलेंथ. रेड शिफ्ट means increase in wavelength, that is काय असणार आहे, डिक्रीज इन फ्रिक्वेन्सी असणार. डिक्रीज इन फ्रिक्वेन्सी. आता तुम्हीच मला सांगा की डॉपलर इफेक्ट मध्ये बेसिक मध्ये आपण बघितलंय की फ्रिक्वेन्सी डिक्रीज झालेली कधी जाणवते, फ्रिक्वेन्सी डिक्रीज झालेली कधी जाणवते, ज्यावेळी सोर्स आणि ऑब्झर्वर यांच्यामधलं डिस्टन्स वाढत असेल त्यावेळी फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाल्याचं जाणवतं. बरोबर आहे ना. हे बेसिक अगोदर लक्षात ठेवा. डॉपलर इफेक्ट मध्ये फ्रिक्वेन्सी वाढते कधी आणि फ्रिक्वेन्सी कमी कधी होते. ओके, ज्यावेळी सोर्स आणि ऑब्झर्वर यांच्यामधलं डिस्टन्स कमी होतं त्यावेळी फ्रिक्वेन्सी वाढते आणि सोर्स आणि ऑब्झर्वर यांच्यामधलं डिस्टन्स कंटिन्युअसली वाढत जात असेल तर काय होणार आहे, त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कमी झालेली असते. ओके, सो या कन्क्लुजन नुसार काय होणार आहे, रेड शिफ्ट इंडिकेट्स दॅट star is moving away from us, ओके, म्हणजे लक्षात घ्या, एखादा स्टार तो आपल्या जवळ या लागलाय का आपल्यापासून दूर निघालाय का आपल्यापासून फिक्स्ड डिस्टन्सला आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करावं लागेल, तिथं रेड शिफ्ट होते का ब्ल्यू शिफ्ट होते ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजे काय करायचं, त्या स्टार कडून येणारी जी लाईट आहे ती लाईट घ्यायची, ती प्रिझम मधून पास करायची, त्याचा स्पेक्ट्रम मिळवायचा आणि तो स्पेक्ट्रम आणि एका फिक्स्ड म्हणजे सनचा स्पेक्ट्रम, हे दोन्ही स्पेक्ट्रम मॅच करून बघायचे. हे दोन्ही स्पेक्ट्रम एक्झॅक्टली मॅच होत असतील, शिफ्ट अजिबात दिसत नसेल, तर त्याचा मिनिंग काय, तो स्टार जो आहे त्या स्टारचा डिस्टन्स आपल्यापासून फिक्स्ड असणार आहे. ठीक आहे, ते कमी जास्त होत नाही अजिबात. त्याच्यामध्ये जर रेड शिफ्ट दिसायला लागले म्हणजे सेंटर ऑफ द स्पेक्ट्रम बघायचा, सेंटरला असणारे कलर बघायचे, म्हणजे फिक्स्ड स्टारच्या सेंटरला येलो असेल आणि अदर स्टारचा येलो थोडासा रेड साईडला शिफ्ट झालेला जर दिसत असेल, ओके, तर त्याला काय म्हणणार आपण, रेड शिफ्ट असं म्हणणार. रेड शिफ्ट दिसत असेल तर त्याचा मिनिंग काय होणार, वेव्हलेंथ वाढायला लागली. वेव्हलेंथ वाढायला लागली म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी व्हायला लागली आणि फ्रिक्वेन्सी कमी कधी होते, ज्यावेळी
सोर्स आणि ऑब्झर्वर मधलं डिस्टन्स वाढतं त्यावेळी फ्रिक्वेन्सी कमी होते. हे अगोदर बेसिक लक्षात ठेवा. डॉपलर इफेक्ट मध्ये व्हेन डिस्टन्स डिक्रीजेस फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, व्हेन डिस्टन्स इन्क्रीजेस फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस. म्हणजे रेडशिफ्ट इंडिकेट्स दॅट स्टार इज मुव्हिंग फ्रॉम अस. आता सायंटिस्टनी स्पेसमध्ये जेवढे स्टार्स आहेत म्हणजे जेवढ्या स्टारचा स्पेक्ट्रम अवेलेबल आहे त्या सगळ्या स्टारचा स्पेक्ट्रम काढून बघितला आणि सायंटिस्टना असं दिसून आलं की सगळेच स्टार जे आहेत ते युनिव्हर्समध्ये आपल्यापासून कंटिन्युअसली दूर निघालेत. म्हणजे सगळ्यांचा स्पेक्ट्रम कुठला मिळतोय? रेड शिफ्ट. ब्ल्यू शिफ्ट कुणाचा मिळतच नाही कुठल्याही स्टारचा. युनिव्हर्समध्ये असणाऱ्या सगळ्या स्टारचा जो स्पेक्ट्रम आहे तो रेड शिफ्टच दाखवतोय. याचा मिनिंग काय होतोय माहिती आहे का? तर युनिव्हर्स इज कंटिन्युअसली एक्सपांडिंग. म्हणजे रेडशिफ्ट या फेनॉमिननवरून याचा शोध लागला की हे युनिव्हर्स कंटिन्युअसली एक्सपांड व्हायला लागलंय, ते कॉन्ट्रॅक्ट होत नाहीये किंवा फिक्स्ड साईजचं राहत नाहीये. लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे दोन्ही स्पेक्ट्रम एक्झॅक्टली मॅच झाले तर स्टार इज नॉट मुव्हिंग टुवर्ड्स ऑर अवे फ्रॉम अस. रेडशिफ्ट झालं तर त्याचा मिनिंग काय होणार आहे? इट इज मुव्हिंग अवे फ्रॉम अस. अँड ब्ल्यू शिफ्ट जर झाली तर त्याचा मिनिंग काय होणार आहे? इट इज मुव्हिंग टुवर्ड्स अस. आणि त्याचबरोबर हे कितीनं शिफ्ट झालं हे देखील आपण काढू शकतो ना. म्हणजे डेल्टा लॅम्बडा जे आहे ते इथं काढू शकतो आपण स्पेक्ट्रम चेक करून. दोन्ही डेल्टा लॅम्बडा किती झालंय हे आपण फाइंड आउट करू शकतो. आणि एकदा डेल्टा लॅम्बडा मिळाला की डेल्टा लॅम्बडा बाय लॅम्बडाचा फॉर्म्युला माहित आहे, दॅट इज फी बाय सी. डेल्टा लॅम्बडा बाय लॅम्बडा इज इक्वल टू फी बाय सी. हा फॉर्म्युला वापरून तो स्टार आपल्यापासून किती स्पीडनं दूर निघालाय, ओके, व्हॉट इज द स्पीड ऑफ दॅट स्टार, ते देखील आपण फाइंड आउट करू शकतो. आता रेडशिफ्टच्या एक्झॅक्टली सिमिलर आणि अपोजिट काय असणार आहे? दॅट इज सेकंड इज द ब्ल्यू शिफ्ट. आता हे काय लिहायची गरज नाही. ओके, ब्ल्यू शिफ्ट जे आहे ते डिस्क्रिप्शन असंच येणार आहे. चेंजेस काय काय होणार बघा. व्हेन सेंटर ऑफ स्पेक्ट्रम इज शिफ्टेड टुवर्ड्स ब्ल्यू एंड और द व्हायलेट एंड, ओके, इट इज कॉल्ड ॲज ब्ल्यू शिफ्ट. ब्ल्यू शिफ्ट मीन्स व्हायलेट कडे जाणार म्हणजे वेवलेंथ काय व्हायला लागले? थोडीशी डिक्रीज व्हायला लागले. ओके, ब्ल्यू शिफ्ट मीन्स डिक्रीज इन द वेवलेंथ, दॅट इज इन्क्रीज इन द फ्रिक्वेन्सी. आणि इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी कधी होते? ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट आपल्या जवळ येत असेल तर. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कॉमेट कडून येणारी जी लाईट्स आहे किंवा एखादा ऍस्टेरॉइड जो आहे त्याच्याकडून येणारी जी लाईट आहे ती लाईट आपण घेतली आणि ती प्रिझम मधून पास करून त्याचा स्पेक्ट्रम मिळवला तर त्याचा स्पेक्ट्रम काय मिळवला? ब्ल्यू शिफ्ट दाखवतो. ब्ल्यू शिफ्ट म्हणजे याच्यावरून सायंटिस्ट अनालाइज करू शकतात की तो कॉमेट आपल्याकडे येतोय की आपल्यापासून दूर निघालाय आणि किती स्पीडनं आपल्याकडे येतोय हे देखील याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करता येतं. सो ब्ल्यू शिफ्ट जे आहे, रेड शिफ्ट, युनिव्हर्स मधल्या सगळ्या स्टारचा जनरली शिफ्ट आपण स्पेक्ट्रम घेतला तर जनरली तिथं काय ऑब्झर्व होतं? रेड शिफ्ट ऑब्झर्व होतं. आणि काही कॉमेट्स किंवा ऍस्टेरॉइड यांचं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय होतं? ब्ल्यू शिफ्ट आपल्याला दिसून येतं. So these are the two very important phenomena related to the Doppler effect of the light, red shift and the blue shift. Okay. Application of Doppler effect of light काय आहे बघा. Application of Doppler effect. तुम्ही स्टडी केलेला असेल डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंड, त्याच्या पद्धतीनंच इथं ऍप्लिकेशन आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन इज टू मेजर स्पीड ऑफ एरोप्लेन, मेजर स्पीड ऑफ एरोप्लेन और रॉकेट्स किंवा मिसाइल्स अँड एरोप्लेन्स. Second, to measure speed of rotation of the sun, speed of rotation of sun. आता सन ऍक्च्युअली फिक्स्ड आहे का रोटेट होतो हे कसं कळणार आहे आपल्याला? तर त्याच्यासाठी काय केलं सायंटिस्टनी? डॉपलर इफेक्ट ऑफ लाईटची तर कन्सेप्ट माहिती आहे आपल्याला. डॉपलर इफेक्ट म्हणजे काय? ज्यावेळी सोर्स आणि ऑब्झर्वर यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन असते, म्हणजे सोर्स आणि ऑब्झर्वर एकमेकांच्याकडे मूव्ह होत असतात किंवा एकमेकांच्या पासून दूर जात असतात, त्यावेळी ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आपल्याला दिसत नाही तर त्याच्याऐवजी थोडीशी चेंज फ्रिक्वेन्सी दिसते. आणि बेसिक्स मी काय सांगितलंय, जर
सोर्स आणि ऑब्झर्वर मधलं डिस्टन्स कमी होत असेल तर फ्रिक्वेन्सी वाढल्याचं जाणवतं, आणि सोर्स आणि ऑब्झर्वर मधलं डिस्टन्स वाढत जात असेल तर फ्रिक्वेन्सी कमी झाल्याचं जाणवतं. ओके, हा बेसिक ऑफ डॉपलर इफेक्ट आहे. तर सायंटिस्टने काय केलं लक्षात घ्या, सन कडून येणारी जी लाईट आहे, ओके, त्याचे 3 स्पेक्ट्रम मिळवले. ओके, एक म्हणजे लेफ्ट एज पासून, लेफ्टची एज आहे ना, या रिजन मधून येणारी लाईट घेतली, त्याचा एक स्पेक्ट्रम मिळवला. त्याच्यानंतर सेंट्रल रिजन जो आहे ना, त्याचा एक स्पेक्ट्रम मिळवला, आणि राईट एंड जे आहे, राईट एज, तिकडून येणारी जी लाईट आहे त्याचा एक स्पेक्ट्रम मिळवला आणि तो प्रिझम मधून पास केला. आणि हे तिन्ही स्पेक्ट्रम जे आहेत ते मॅच करून बघितले. सेंटरचा स्पेक्ट्रम, ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट लेफ्ट एजचा स्पेक्ट्रम, लेफ्ट एजचा स्पेक्ट्रम, आणि नंतर राईट एज कडून एनर्जी लाईट आहे त्याचा स्पेक्ट्रम मिळवला. आणि हे तिन्ही स्पेक्ट्रम ज्यावेळी मॅच केले, त्यावेळी त्यांना असं दिसून आलं की सेंटरचा, म्हणजे सेंट्रल जो स्पेक्ट्रम आहे त्याचा सेंटर एक्झॅक्टली मिडला असेल तर लेफ्ट हँड साईडला थोडासा वर जातोय आणि राईट हँड साईडला थोडासा काय होतोय, सेंटर जो आहे तो खाली होतोय. ओके, म्हणजे एका साईडला त्यांना काय दिसलं, रेड शिफ्ट दिसलं, एका स्पेक्ट्रम मध्ये रेड शिफ्ट दिसलं, आणि दुसऱ्या साईडचा जो स्पेक्ट्रम आहे ना, तिथं त्यांना ब्ल्यू शिफ्ट दिसलं. ओके, म्हणजे 3 स्पेक्ट्रम मिळवलेले आहेत सनकडून. एक फ्रॉम द फ्रॉम फर्स्ट स्पेक्ट्रम फ्रॉम द सेंट्रल लाईट, सेकंड स्पेक्ट्रम ऑफ द लाईट फ्रॉम द लेफ्ट एज, अँड थर्ड स्पेक्ट्रम ऑफ द लाईट फ्रॉम दी राईट एज, असे तिन्ही स्पेक्ट्रम मिळवले. आणि तिन्ही स्पेक्ट्रम मिळवल्यानंतर तिन्ही स्पेक्ट्रम मॅच झाले नाहीत एक्झॅक्टली. तर सेंटर ऑफ स्पेक्ट्रम जे आहे ते कलर्स त्याच्यामध्ये बघितल्या लक्षात येते की कलर्स जे आहे ते थोडेसे कुठल्या स्पेक्ट्रम मध्ये वर सरकलेत किंवा खाली सरकलेत. आता ज्या अर्थी एका साईडला रेड शिफ्ट आणि दुसऱ्या साईडला ब्ल्यू शिफ्ट दिसत असेल तर ते असं कधी होणार आहे, तर ही साईड जी आहे ती आपल्याकडे, रेड शिफ्टला काय होतं, ती साईड आपल्यापासून दूर जाते ना, म्हणजे सोर्स जर आपल्यापासून दूर जात असेल तर रेड शिफ्ट दिसतं, म्हणजे ज्या साईडला रेड शिफ्ट दिसते ती साईड आपल्यापासून दूर निघाली, आणि ज्या साईडला ब्ल्यू शिफ्ट दिसते ती साईड आपल्याकडे येत असली पाहिजे. म्हणजे याचाच मिनिंग काय झाला, सन शुड बी इन रोटेशनल मोशन. ओके, म्हणजे अशा प्रकारे. आणि त्याचबरोबर हा कितीनं शिफ्ट होतोय, डेल्टा शिफ्ट किती आहे, डेल्टा लॅम्बडा किती आहे, हे फाइंड आउट करून काय केलेलं आहे, ही साईड आपल्यापासून किती दूर निघाली किंवा ही साईड आपल्याकडे किती स्पीडनं आपल्याकडे यायला लागली हे फाइंड आउट करून, म्हणजे एकदा फी मिळालं, सनची रेडियस आपण मेजर केलेली आहे, तर फी आणि आर मिळालं की त्याचं अँग्युलर स्पीड आपल्याला मिळू शकतं किंवा त्याच्या सरफेसचं लिनियर स्पीड देखील मिळू शकतं. ओके, तर अशा प्रकारे स्पीड ऑफ रोटेशन ऑफ सन जे आहे that is also measured with the help of Doppler effect of the light. Okay, third, temperature of plasma. Plasma is a फोर्थ स्टेट ऑफ मॅटर असं आपण म्हणतो प्लाझ्मा. ओके, सॉलिड लिक्विड गॅसेस, आणि त्याच्यानंतरची जी स्टेट आहे, स्टेट ऑफ मॅटर, ती कुठली आहे, प्लाझ्मा स्टेट असं आपण त्याला म्हणतो. आणि ही स्टेट कधी एक्झिस्ट करते, व्हेरी 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 हाय टेम्परेचरला. आणि हे टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण डॉपलर इफेक्ट ऑफ लाईट जो आहे तो यूज करू शकतो. की याच्यामध्ये काय केलं जातं, त्या प्लाझ्मामध्ये हाय व्हेलॉसिटीनं मूव्ह होणारे मॉलिक्युल्स असतात, आणि त्या मॉलिक्युल्स मधून लाईट बाहेर पडत असते. तर ते जे मॉलिक्युल्स आहेत लक्षात घ्या, त्या मॉलिक्युलचा आपल्याला काय मिळवायचं आहे, स्पेक्ट्रम मिळवायचा आहे. आणि त्या स्पेक्ट्रम नुसार ते मॉलिक्युल किती स्पीडनं मूव्ह होतात ते स्पीड मिळवायचं सुरुवातीला. म्हणजे डॉपलर इफेक्ट ऑफ लाईट वापरून प्लाझ्मामध्ये जे मुव्हिंग मॉलिक्युल आहेत त्यांचं आपल्याला स्पीड मिळवता येतं. आणि एकदा स्पीड मिळवलं की आपल्याला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये एक फॉर्म्युला आहे, CRMS इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3RT डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. मग एकदा CRMS मिळालं बाय युझिंग डॉपलर इफेक्ट, म्यू म्हणजे मॉलिक्युलर वेट आपल्याला माहित असतं, 3R इज अ कॉन्स्टंट, वी कॅन गेट द टेम्परेचर ऑफ दॅट प्लाझ्मा. ओके, सो इन दिस वे टेम्परेचर ऑफ प्लाझ्मा कॅन बी
measured with the help of Doppler effect of light. So these are different applications, okay, for the Doppler effect of the light.